नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपल्याला साधक अभिसंधान या उपपत्तीची माहिती घ्यायची आहे. या उपपत्तीचे जनक बी.एफ. स्किनर हे आहेत. या साधक अभिसंधान पद्धतीलाच साधन अभिसंधान पद्धती असं सुद्धा म्हटलं जातं. उद्दिष्ट प्राप्तीसाठी एखादी विशिष्ट क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनीभूत झाली असे म्हणतात. या अभिसंधानाला साधक अभिसंधान असेही म्हणतात. म्हणजे उद्दिष्ट प्राप्तीसाठी एखादी विशिष्ट क्रिया ज्यावेळेस घडून येते, ती क्रिया घडून येत असताना साधन म्हणून ज्याचा वापर केला जातो, ज्याचा उपयोग केला जातो, जी उपयोगी पडते, अशी असणारी विशिष्ट प्रकारची क्रिया ही साधनीभूत झाली असे आपण म्हणतो. या अभिसंधानाला साधक अभिसंधान असेही म्हणतात. ही बी.एफ. स्किनर यांनी मांडलेली उपपत्ती आहे, ज्याच्यामध्ये क्रिया आहे आणि कशी आहे, साधनीभूत आहे, साधनाच्या आधारावर आहे. जे साधनीभूत प्रक्रिया होते त्याला साधक अभिसंधान असं म्हटले. कारण पेहळवाने जी अभिजात अभिसंधानाची उपपत्ती मांडली होती ती कशावर आधारली होती, विशिष्ट प्रकारच्या प्रतिक्रियावर आधारली होती, क्रियेवर आधारलेली ती उपपत्ती होती. त्यांनी मांजरावरती प्रयोग केला, त्याच्यानंतर कुत्र्यावरती प्रयोग केलेला आपण पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांना खाद्य देऊन विशिष्ट प्रकारची क्रिया त्या ठिकाणी घडवून आणली जात होती, विजेचा शॉक दिला जात होता आणि त्यांच्यामध्ये प्रतिक्रिया कशा स्वरूपाच्या येतात त्याच्यावर आधारलेला अभिजात अभिसंधानाचा प्रयोग होता. कारण त्याच्यामध्ये साधनीभूत क्रियेला आधारच नव्हता, त्याच्यामध्ये कुठल्याही साधनीभूत क्रियेचा आधार त्या ठिकाणी होत नसल्या कारणानं स्किनर यांनी साधक अभिसंधानाची उपपत्ती मांडली. त्याच्यावर त्यांनी एका प्रयोगाची रचना केली. हा प्रयोग कशावर आधारलेला होता, तर उंदरावर आधारलेला हा प्रयोग आहे. त्यांनी स्वतःहून एक कुटपेटिकेची रचना केली, कुटपेटिका तयार केली आणि ती कुटपेटिका विशिष्ट प्रकारच्या धातूपासून बनवली गेली आणि त्याच्यामध्ये कमी प्रकाश पडेल अशा प्रकाशाची बल्बची त्या ठिकाणी त्यांनी व्यवस्था केली. त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची चौकोनी आकाराची रचना केली. त्याच्या एका कोपऱ्यामध्ये कळ होती, त्याला आपण बटन असं म्हणतो किंवा दांडा असं म्हणू. त्याचबरोबर तो दांडा दाबल्यानंतर विशिष्ट प्रकारचं अन्न त्या ठिकाणी एका पात्रामध्ये पडत असते. त्या पात्राची ठेवण्याची रचना व अन्न कसं पडत त्या पद्धतीची रचना केलेली होती आणि कळ दाबताच त्या ठिकाणी त्याच्या खाली असणाऱ्या तबकडीवरती कळ दाबल्यानंतर झालेली क्रियेची नोंद होत असते. तो आलेखाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजे अशा प्रकारची प्रयोगाची कुटपेटिकेची रचना तयार केली गेली होती. त्याला स्किनर बॉक्स असं सुद्धा म्हटलं गेलं. कारण त्या स्किनरने उंदरावरती प्रयोग केलेला आहे. उपाशी उंदीर ह्या कुटपेटिकेमध्ये त्यांनी काय केला, त्या ठिकाणी कोंडला आणि त्याला त्याच्यामध्ये सोडलं आणि उंदीर थोड्या वेळ त्या कुटपेटिकेमध्ये सोडल्यानंतर सैरा वैरा धावू लागला, घाबरू लागला. कारण त्याला त्या कुटपेटिकेची सवय नव्हती. तो घाबरल्यासारखा करू लागला आणि कालांतराने तो शांत झाला आणि शांत झाल्यानंतर त्याला आपण उपाशी आहोत, आपल्याला अन्नाची गरज आहे याची जाणीव ज्यावेळेस झाली त्यावेळेस तो त्या पिंजऱ्यामध्ये त्याच्या हालचाली सुरू झाल्या. तो फिरू लागला, त्या ठिकाणी वास घेऊ लागला, आपल्याला अन्न कुठं भेटतं का, आणि अधूनमधून उभा राहून तो टुनुक पुण्या उडी मारत असे. अशी हालचाली वारंवार चालू असताना सलग 20 मिनिटापर्यंत त्या उंदराच्या वेगवेगळ्या हालचाली आपल्याला दिसून येतात आणि 20व्या मिनिटाला तो उंदीर उड्या मारत असताना त्या पिंजऱ्यामध्ये फिरत असताना त्या ठिकाणी जी कळ होती, जो दांडा होता, तो त्याच्याकडून कळत न कळत त्या ठिकाणी दाबला गेला आणि वरी ठेवलेलं अन्न पाईपाच्या साह्यानं, नलिकेच्या साह्यानं त्या पात्रामध्ये त्या ठिकाणी पडलं आणि त्याला नंतर ते अन्न खाण्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध झालं आणि त्याला अन्नाचं सेवन केलं. पण ही क्रिया कशी होती, नैसर्गिक स्वरूपाची होती, कळत न कळत स्वरूपामध्ये झालेली होती. त्याच्या अनेक हालचाली झाल्या आणि हालचालीमध्ये ती कळ त्या ठिकाणी दबली गेली आणि त्या अन्न पात्रामध्ये अन्न आल्यानंतर त्यानं ते अन्न खाल्लं. त्याच्यानंतर उंदराचे पोट भरल्यावर उंदीर शांत झाला आणि नंतर पुन्हा 20 मिनिटानंतर 25 मिनिटानंतर पुन्हा त्या उंदराच्या हालचालीला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. आणि ज्यावेळेस दुसऱ्या वेळेस हालचाली केल्या, पहिल्या प्रयोगात जशा हालचाली झाल्या तशा दुसऱ्या वेळेस त्याच पद्धतीच्या हालचाली केल्या, कळ दबली गेली आणि वरून अन्न त्या पात्रामध्ये पडलं गेलं आणि ते अन्न खाल्ल्यानंतर त्याला त्या ठिकाणी समाधान भेटत असे. म्हणजे ज्या वेळेस त्या ठिकाणी कळ दाबली त्यावेळेस त्याची त्या ठिकाणी नोंद व्हायची. मग हा 2 वेळेस प्रयोग असा झाल्यानंतर तिसऱ्या प्रयोगाच्या वेळेस अशा हालचाली करत असताना त्या ठिकाणी कालावधी हा कमी लागला, हालचालीची संख्या ही कमी झाली आणि उंदराने ती कळ दाबली आणि त्याला त्या ठिकाणी अन्न मिळालं. पण ज्यावेळेस 4थ्या वेळेस हा प्रयोग त्या ठिकाणी उंदराच्या मार्फत झाला त्याच उंदराच्या लक्षात आलं की यापूर्वी सुद्धा आपल्यातून अशा प्रकारच्या क्रिया घडून आल्या होत्या ह्याची जाणीव झाली.
चौथ्या प्रयोगाला मात्र उंदरानं डायरेक्ट त्या ठिकाणी जाऊन जी कळ होती, जो दांडा होता तो दाबला आणि बरोबर त्यावेळेला त्या ठिकाणी अन्नाची गोळी किंवा अन्न त्या पात्रामध्ये येऊन पडलं आणि उंदरानं त्याचं सेवन केलेलं दिसून येतं. म्हणजे त्या प्रयोगामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की अनेक प्रकारच्या हालचाली ज्यावेळेस घडत असतात त्यावेळेस त्याला कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी प्रतिक्रियेला त्याला प्रबोधन त्या ठिकाणी भेटलेलं नाही, त्याला प्रबोधन दिलं गेलं नाही. पण विशिष्ट प्रकारची ज्यावेळेस कळ दाबली गेली, कळ दाबल्यानंतर त्याच्यामध्ये ज्यावेळेस त्या ठिकाणी अन्न पडलं गेलं त्यावेळेस त्याला अन्न सेवन झाल्यानंतर लक्षात आलं की हे कळ दाबल्यानंतर आपल्याला अन्न भेटतं. म्हणजे त्या ठिकाणी काय झालं, होणाऱ्या ज्या अनेक हालचाली होत्या हालचालीची संख्या कमी झाली आणि अचूकतेला महत्व त्या ठिकाणी प्राप्त झालं. स्किनर यांनी ह्या प्रयोगाच्या सहाय्याने तेच सांगितलंय की ज्यावेळेस एखादा नवीन संबोध आपल्याला अभ्यासाला घ्यायचा असतो, अभ्यासाला घेतल्यानंतर अध्यापनाला घेतल्यानंतर त्याची छोट्या छोट्या भागामध्ये त्याची रचना करणं आवश्यक आहे आणि विविध प्रकारच्या शैक्षणिक साधनाचा वापर जर केला तर त्या ठिकाणी अध्ययन हे चांगल्या पद्धतीने होतं आणि अचूक स्वरूपाचं होतं. पण ज्यावेळेस क्रिया त्या ठिकाणी घडून येते, एखादी साधनीभूत क्रिया त्या ठिकाणी घडून येते, त्यावेळेस मात्र त्याला प्रबोधन देणं आवश्यक आहे. जसं उंदराने केलं, विविध प्रकारच्या क्रिया केल्या आणि अचूकता त्या ठिकाणी निवडल्यानंतर त्याला बक्षिसाच्या स्वरूपामध्ये अन्न खायला मिळालं. तसंच अध्ययन अध्यापनाच्या प्रक्रियेमध्ये आहे. ज्यावेळेस विद्यार्थी अध्ययनार्थी एखादी कृती करतो, ती कृती करत असताना एखादं काम जर त्यानं चांगलं केलं असेल तर त्याला बक्षीस भेटणं आवश्यक आहे आणि चुकीचं काम जर केलेलं असेल तर त्याचं सुद्धा बक्षीस म्हणजे शिक्षा त्याला होणं आवश्यक आहे. एखाद्या अध्ययनार्थीने जर चांगलं काम केलं, प्रावीण्य मिळालं, त्याला शाबासकी अध्यापकांना देणं आवश्यक आहे. त्याला त्याचं बक्षीस म्हणून मोबदला त्याला काहीतरी देणं आवश्यक आहे, एखादी ट्रॉफी त्याला देणं आवश्यक आहे, त्याचा उल्लेख त्या ठिकाणी वारंवार करणं आवश्यक आहे. म्हणजे अशा प्रकारची पद्धती जर आपल्या अध्ययन अध्यापनामध्ये चालली तर निश्चित त्या ठिकाणी अध्ययनार्थी त्या ठिकाणी प्रेरणा भेटत असते. हेच आपल्याला या साधक अभिसंधानाच्या प्रयोगातून किंवा उपपत्तीमधून स्किनर यांनी सांगितलेलं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून पुढील व्हिडिओचा आपल्याला लाभ त्या ठिकाणी घेता येईल. धन्यवाद.